पांढरकवडा येथे महानायक लोकनेते वसंतरावजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा. दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी महानायक हरितक्रांतीचे तथा औद्योगिक क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांच्या 46व्या स्मृतिदिन निमित्त पांढरकवडा नगरीचे नायक श्री हाजीसिंगजी राठोड नायक पांढरकवडा, श्री यशवंतराव राठोड सब रजिस्टर पांढरकवडा, श्री सुनील भाऊ राठोड उद्योजक तथा बिल्डर, श्री प्रेम भाऊ राठोड उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री प्रेम भाऊ चव्हाण सरपंच मारेगाव, श्री डॉक्टर अनिल भाऊ चव्हाण, श्री विष्णू भाऊ राठोड जीप सदस्य पांढरकवडा, श्री रंगराव भाऊ राठोड उद्योजक पांढरकवडा, श्री सुखदेव भाऊ चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल, श्री डॉक्टर जितेंद्र चव्हाण, श्री नरेंद्र भाऊ बनपिलेवार सामाजिक कार्यकर्ता, श्री राजू भाऊ पुणेकर सामाजिक कार्यकर्ता, श्री अज्ज भाऊ जाधव बंजारा संघटक, श्री विलास भाऊ राठोड शिक्षक, श्री चंदू मामा राठोड बस कंडक्टर, श्री श्याम भाऊ राठोड, श्री संजय भाऊ जाधव ठेकेदार, श्री हिरालाल कारभारी, श्री तुळशी राठोड कारभारी वसंतगड, श्री राजू भाऊ राठोड जुल्ली, श्री रवि भाऊ जाधव, श्री पुरुषोत्तम भाऊ चव्हाण, श्री राम भाऊ चव्हाण, श्री तुळशीराम भाऊ जाधव, श्री रवि भाऊ जाधव, श्री डॉक्टर सुधाकर राठोड वागदा, कृष्णा भाऊ चव्हाण व बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याप्रसंगी प्रतिमा पूजन श्री हाजू सिंग नाईक साहेबांच्या हस्ते करण्यात आली व त्याप्रसंगी श्री प्रेम भाऊ चव्हाण सरपंच यांनी नाईक साहेबांच्या जीवन चरित्रावर विविध पैलूंचा व विविध कार्याची आठवण करून दिली व समाजाला साहेबापासून प्रेरणा घेऊन जीवन जगण्याचे प्रतिज्ञा करण्यास सांगितले व त्याप्रसंगी श्री यशवंतराव राठोड साहेब सब रजिस्टर पांढरकवडा यांनी साहेबांच्या कार्याविषयी, शिक्षणाविषयी, औद्योगिक क्रांतीविषयी, सहकार क्षेत्राविषयी व हरितक्रांती विषयी त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंवर बोट ठेवत समाजांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा विविध विषयावर साहेबांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले व समारोपीय मार्गदर्शनामध्ये श्री विजय भाऊ चव्हाण यांनी साहेबांच्या विविध पैलूंची आठवण करून देत साहेबांनी केलेल्या अनेक कामाची या महाराष्ट्राला खूप मोठी देण आहे. साहेबांची काम अस्मरणीय आहे याची आठवण करून दिली. त्यांचं कार्य अविस्मरणीय आहे, त्यामुळे त्यांना मरणोपरांत भारतरत्न देण्यात यावा ही विनंती त्यांच्या भाषणामध्ये शासनाला करण्यात आली व श्री डॉक्टर जितेंद्र चव्हाण यांच्याकडून आभार प्रदर्शन करण्यात आला व कार्यक्रमाचे आयोजक बोरसिकवाडी गोरसेना तालुका पांढरकवडा श्री विकास भाऊ चव्हाण यांच्याकडून सर्वांचे आभार मानण्यात आले. प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज.